जय हिंद. खाकी भरती यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण घेणार आहोत भारतातील गव्हर्नर व जनरल आणि व्हाईसरॉय याच्यावर टॉपचे आलेले पोलीस भरतीला 25 प्रश्न, ते पण स्पष्टीकरणासहित. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? त्याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग होता मित्रांनो. स्पष्टीकरण बघूया. कालखंड बघू शकता तुम्ही. 1772 ते 1785. 1772 ते 1785 हा कालखंड आहे वॉरन हेस्टिंगचा. त्यांनी 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्याने दुहेरी शासन व्यवस्था संपुष्टात आणली, बंद केली होती. त्याने दुहेरी शासन व्यवस्था वॉरन हेस्टिंगने बंद केली होती. ती आपण पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 2. भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोण होतं? तर गव्हर्नर जनरल बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग. थोडं प्रनाऊन्स चुकला असेल तर माफ करा. स्पष्टीकरण बघूया. गव्हर्नरचा काळखंड होता विल्यम बेंटिंगचा 1828 ते 1835. हे कालखंड कधी कधी क्रमानुसार लावा असा प्रश्न येतो पोलीस भरतीला, तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. शक्यतो तुम्ही पाठच करून ठेवा. कालखंड आहे 1828 ते 1835. राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे 1829 मध्ये नियम 17 अन्वये लॉर्ड विल्यम बेंटिंग याने सती प्रथा कायद्याने ठरवून बंद केली. कोणाच्या मदतीने? राजाराम मोहन रायाच्या. कधी केली? 1829 मध्ये. हे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न खूप टॉपचे आहेत. प्रश्न क्रमांक 3. झाशी, सातारा व नागपूर ही संस्थाने दत्तक विधान नामंजूर तत्वानुसार कोणी खालसा केली? तर याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी खूप फेमस आहे. तर स्पष्टीकरण बघूया. कालखंड बघू शकता तुम्ही. लॉर्ड डलहौसीचा कालखंड आहे 1848 ते 1856. कधीचा आहे मित्रांनो? 1848 ते 1856. लॉर्ड डलहौसीने साम्राज्य विस्तारासाठी दत्तक वारसा नामंजूर धोरण राबवले. कधी राबवले? 1848 मध्ये सातारा हे संस्थान खालसा करण्यात आले. कधी? 1848 मध्ये. हे लक्षात ठेवा. प्रश्न येतो पोलीस भरतीला. प्रश्न क्रमांक 4. 1857च्या राष्ट्रीय उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर फेमस प्रश्न आहे हा. तर उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 2 तर कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. कोण होता? लॉर्ड कॅनिंग. स्पष्टीकरण बघूया. कालखंड होता लॉर्ड कॅनिंगचा 1856 ते 1862. कालखंड बघू शकता तुम्ही. 1856 ते 1862. 1857च्या महान राष्ट्रीय उठावाच्या वेळी लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल होता. लॉर्ड कॅनिंग गव्हर्नर जनरल होता. तर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर तो भारताचा पहिला व्हाईसराय बनला. कोण बनला? लॉर्ड कॅनिंग. असा पण प्रश्न येतो, भारताचा पहिला व्हाईसराय कोण? तर व्हाईसराय कोण? लॉर्ड कॅनिंग. हे लक्षात ठेवा. आणि 1857च्या राष्ट्रीय उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण? तर त्याचं उत्तर पण लॉर्ड कॅनिंगच आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कोणाला म्हटले जाते? तर सॉरी, मी इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्स नाही घेत, मराठीतच घेतो. याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण होता? तर लॉर्ड रिपन. स्पष्टीकरण बघूया. कालखंड होता लॉर्ड रिपनचा कालखंड होता 1880 ते 1884. 4 वर्ष होता मित्रांनो. किती? 4 वर्ष. लक्षात ठेवा. 1880 ते 1884. लॉर्ड रिपनने 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा संमत करून भारतीयांना स्थानिक प्रशासनात अधिकार दिले. काय दिले? भारतीयांना स्थानिक प्रशासनात अधिकार दिले, म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायांनी केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. तर स्पष्टीकरण बघूया. या लॉर्ड कर्झनचा कालखंड 1899 ते 1905 मध्ये. मित्रांनो, कालखंड लक्षात ठेवा. 1899 ते 1905 पर्यंत लॉर्ड कर्झन हा व्हाईसराय होता. तर 16 ऑक्टोबर 1905 रोजी लॉर्ड कर्झनने फूट पाडा व राज्य करा या
या कुप्रसिद्ध धोरणानुसार बंगालची फाळणी केली? कधी फाळणी केली? तर 1905 ला केली. 16 ऑक्टोबर 1905 पोलीस भरतीला. खूप वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. भारतात 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे धावली, तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी होता. लॉर्ड डलहौसी कोण होता? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीचा कालखंड आहे 1848 ते 1856. 1848 ते 1856. 1853 मध्ये मित्रांनो, 1853 मध्ये बोरीबंदर ते ठाणे 34 किमी पहिली रेल्वे धावली. पहिली रेल्वे धावली. तर लॉर्ड डलहौसीला भारतीय रेल्वेचा जनक असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? भारतीय रेल्वेचा जनक. आणि पहिली रेल्वे जी धावली मित्रांनो, तर त्याचे 3 इंजिनचे नाव होते सिंध, सिंध, साहिब आणि सुलतान. हे लक्षात ठेवा मित्रांनो, सिंध, साहिब आणि सुलतान. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संस्थानांना इंग्रजांच्या जाळ्यात ओढण्यासाठी तैनाती फौज ची पद्धत कुणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली. काय उत्तर आहे? लॉर्ड वेलेस्ली. लॉर्ड वेलेस्लीचा आपण कालखंड बघू शकतो इथं. 1798 ते 1805 पर्यंत होता मित्रांनो. किती? 1798 ते 1805. लॉर्ड वेलेस्लीने 1798 मध्ये तैनाती फौज पद्धत सुरू केली. तैनाती फौज पद्धत सुरू केली. तर हैदराबादच्या निजामाने ही पद्धत सर्वात प्रथम स्वीकारली. हैदराबादच्या निजामाने. प्रश्न क्रमांक, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संधी सेवेचा जनक. हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे मित्रांनो. फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर कालखंड बघू शकता 1786 ते 1793. 1786 ते 1793 प्रशासकीय सुधारणा करून भारतामध्ये संधी सेवा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिस स्पर्धा परीक्षा पोलीस व्यवस्थेची पायाभरणी लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली. जर भारतीय व्यक्ती जर म्हटलं तर लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री. सॉरी, लाल बहादूर शास्त्री नाही वाटतं, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. हे लक्षात ठेवा. भारतीय सेवेचे जनक जर म्हटलं असं सिव्हिल सेवेचे तर इंग्रजानंतर तर सरदार वल्लभभाई पटेल. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा भारताचा व्हायसराय कोण होता? प्रश्नाचा कल कसा आहे मित्रांनो, बघा तुम्ही. प्रश्न आहे ना असे फिरून विचारले जातात. तर त्यावेळेस आहे ना व्हायसराय कोण होता भारताचा? लॉर्ड डफरिन. लॉर्ड डफरिन. सध्या तो स्थापना पण कधी मध्ये विचारतात, पण व्हायसराय कोण होता असा प्रश्न विचारला जातो. तर लॉर्ड डफरिनचा आपण कालखंड बघू. 1884 ते 1888. बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं स्पष्टीकरणामध्ये. 1884 ते 1888 पर्यंत लॉर्ड डफरिन हा व्हायसराय होता. 1885 मध्ये मुंबई येथे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, त्यावेळी लॉर्ड डफरिन हा भारताचा व्हायसराय होता. लक्षात ठेवा. स्पष्टीकरण एकदम डिटेलमध्ये आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 11. भारतीय वृत्तपत्रावर बंधने लादणारा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे 1878चा 1878चा कोणत्या व्हायसरायने लागू केला? कोणत्या व्हायसरायने लागू केला? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन. स्पष्टीकरण बघूया. कालखंड होता मित्रांनो त्याचा लॉर्ड लिटनचा 1876 ते 1880. 1876 तिथे बघू शकता तुम्ही. 1876 ते 1880 भारतीय भाषामधील वृत्तपत्रे कडक बंधने आणण्यासाठी लॉर्ड लिटनने 1878 मध्ये कायदा केला. कोणता कायदा केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा केला. लॉर्ड रिपनने 1882 मध्ये हा कायदा रद्द केला. कोणी केला? इथं प्रश्न बघू शकता तुम्ही. रद्द कोणी केला? लॉर्ड रिपनने केला. कधी केला? 1882 मध्ये. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे विचारले मित्रांनो, की प्रश्न नीट बघायचा आणि नीट वाचायचा. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. तर भारतीय म्हटलं इथं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सी म्हणजे चक्रवर्ती सी राजगोपालचारी. सी राजगोपालचारी. ऑप्शन क्रमांक 2 आहे उत्तर. तर कालखंड बघूया आपण. 1948
48 ते 1950 पर्यंत सी राजगोपालाचारी म्हणजेच राजाजी हे स्वतंत्र भारताचे पहिले व एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते. हे प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे, तुम्ही IMP जरी म्हटलं तरी चालेल, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था ड्युएल गव्हर्नमेंट 1765 मध्ये कोणी सुरू केली? म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लक्षात ठेवा, रॉबर्ट क्लाइव्ह. कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली. रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली. स्पष्टीकरण बघूया. कालखंड होता 2 वेळा आहे ना रॉबर्ट क्लाइव्ह आहे ना गव्हर्नर झालेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 2 वेळा 1757 ते 1760 आणि त्याच्यानंतर 1765 2 वर्ष 1767 पर्यंत. अलाहाबादच्या तहाने रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली, जी 1772 मध्ये कोणी बंद केली? वॉरन हेस्टिंगने बंद केली. हे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न येतो म्हणजे येतो, असे टॉपचे प्रश्न घेतलेत ना, तुमचा एकही प्रश्न तुम्ही व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला ना, तुम्हाला आहे ना गव्हर्नर करायची गरज सुद्धा नाही. याच्यामध्ये सगळी डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे बघा इथं. तर 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगने ही दुहेरी शासन व्यवस्था बंद केली, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. जमीन महसुलाची प्रसिद्धी कायमधारा पद्धत. थोडक्यात कायमधारा पद्धत म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात बघा तुम्ही परमनंट सेटलमेंट, 1793 मध्ये कोणी लागू केली? तर याचं उत्तर बघू शकता ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कायमधारा पद्धत कोणी लागू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर स्पष्टीकरण बघूया. कालखंड बघू आपण 1786 ते 1793. इथे बघू शकता तुम्ही 1786 ते 1793 पर्यंत लॉर्ड कॉर्नवॉलिस होता. तर 1793 मध्ये इथे बघू शकता स्पष्टीकरण, 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये जमीन महसुलासाठी कायमधारा पद्धत लागू केली. हे तीन प्रांत विचारले जातात मित्रांनो, लक्षात ठेवा. कुठे कुठे केली? बंगालमध्ये, बिहार आणि ओरिसामध्ये. कायमधारा पद्धत कोणी लागू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावेळी भारताचा व्हायसराय कोण होता? बघा प्रश्न किती जबरदस्त आहे. प्रश्न विचारून गुगली टाकलेली आहे मित्रांनो, इथे लक्षात बघा, लक्षात ठेवा, लक्षपूर्वक बघा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. काय आहे? ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड चेम्सफोर्ड. स्पष्टीकरण बघूया. कालखंड होता 1916 ते 1921. किती? 1916 ते 1921. 1919च्या कायद्याच्या वेळी चेम्सफोर्ड हा व्हायसराय, तर मॉन्टेग्यू हे भारत मंत्री. कोण होते? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे भारत मंत्री होते. सिक्युरिटी ऑफ स्टेट भारत मंत्री होते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड मिंटोच्या काळात कोणता कायदा संमत झाला? तर कायदा संमत झाला ऑप्शन क्रमांक, उत्तर बघू शकता, ऑप्शन क्रमांक 2. 1919चा कायदा, 1900 मॉर्ले मिंटो कायदा म्हणतात मित्रांनो. हा प्रश्न येतो कधी कधी, असा पण प्रश्न येतो, मॉर्ले मिंटो कायदा कधीचा आहे? तर कधीचा आहे? 1909चा आहे. कालखंड बघू शकतो आपण इथं. स्पष्टीकरण बघूया. कालखंड लॉर्ड मिंटो 1905 ते 1910. 1905 ते 1910. 1909च्या मॉर्ले मिंटो कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मंजूर करण्यात आले. इथे बघू शकता. असा पण प्रश्न येतो की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने देण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1909चा मॉर्ले मिंटो कायदा, हे लक्षात ठेवा. म्हणून मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक असे म्हटले जाते. मित्रांनो, पोलीस भरतीचा कल हा वाढतच चाललेला आहे आणि प्रश्न खूप म्हणजे डीप मध्ये येतात. इथे बघा, असा पण प्रश्न येऊ शकतो की मतदारसंघाचा जनक कोण? असा पण, सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक कोण? असा पण प्रश्न येऊ शकतो. एक पाऊल पुढे जायचं आपण, त्या जेणेकरून आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे मित्रांनो. जर टॉप करायचा असेल ना मित्रांनो, तर खरंच आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही चुका झाल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, जे आम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्हाला त्या चुका दुरुस्त करून पुन्हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे टाकण्यात येईल. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याची ऐतिहासिक घोषणा 1911 मध्ये कोणाच्या काळात झाली? तर प्रश्न किती मस्त आहेत बघा, एकदम भारी प्रश्न आहे, टॉपचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड हार्डिंग द्वितीय. लक्षात ठेवा, लॉर्ड हार्डिंग द्वितीय आहे मित्रांनो, द्वितीय. तर कालखंड बघू शकतो आपण इथे.
लॉर्ड हार्डिंगचा कालखंड आहे 1910 ते 1916. किती? 1910 ते 1916. 12 डिसेंबर 1911 रोजी. हा प्रश्न तुम्ही दत्तक घेतलेला तरी चालेल मित्रांनो. दत्तक म्हणजे विचारतात. एक तर लॉर्ड हार्डिंग विचारतात. त्यावेळेस गव्हर्नर कोण होता? त्याच्यानंतर एक तर सनावळे म्हणजे तारीख विचारली जाते. 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबारात पंचम जॉर्जाने, कोणी? पंचम जॉर्जाने बंगालची फाळणी रद्द करून राजधानी दिल्लीला हलवण्याची घोषणा केली. कोणी केली असा पण प्रश्न येतो, हे लक्षात ठेवा. खूप डीप मध्ये प्रश्न आहे मित्रांनो. पंचम जॉर्जने याने बंगालची फाळणी रद्द करून राजधानी दिल्लीला हलवण्याची घोषणा केली. कोणी घोषणा केली? पंचम जॉर्ज. लक्षात ठेवा. एकदम एकदम टॉपचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 18. भारतीय न्यायाधीशांना युरोपियनाचे खटले चालवण्याचा अधिकार देणारे वादग्रस्त कोणते बिल? इल्बर्ट बिल. इल्बर्ट बिल कोणाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन. कोण आहे? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन आहे. त्याचा लॉर्ड रिपनचा कालखंड बघा इथे 1880 ते 1884. 1880 ते 1884 तुम्ही कालखंड बघू शकता. लॉर्ड रिपनने 1883 मध्ये हे विधेयक आणले होते. गोऱ्या इंग्रजाच्या तीव्र विरोधामुळे हे विधेयक मागे घ्यावे लागले होते. हे विधेयक 1883 मध्ये मागे इंग्रजाच्या तीव्र विरोधामुळे मागे घ्यावे लागले होते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. प्रांतिक स्वायत्तता देणारा भारत सरकारचा कायदा 1935 कोणाच्या कार्यकाळात संबंध झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विलिंग्टन. लॉर्ड विलिंग्टन. लक्षात ठेवा. कोण आहे? लॉर्ड विलिंग्टन. तर भारत सरकारचा कायदा असा पण प्रश्न विचारतात मित्रांनो पोलीस भरतीला. तर 1935 आहे. स्पष्टीकरण बघूया. कालखंड बघा. लॉर्ड विलिंग्टनचा कालखंड आहे 1931 ते 1936. 1931 ते 1936. 1935चा अत्यंत महत्वपूर्ण कायदा लॉर्ड विलिंग्टनने गव्हर्नर जनरल असताना ब्रिटिश संसदेने संमत केला. कधी केला? 1935. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 20. महात्मा गांधींनी पुकारलेले भारत छोडो आंदोलन 1942 ला सुरू झाले तेव्हा भारताचा व्हायसराय कोण होता? हे बघा मित्रांनो, एक पाऊल पुढे जायचं कधी पण. आपले प्रश्न असे टॉपचे आहेत ना, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड लिनलिथगो. कोण होतं? लॉर्ड लिनलिथगो. तर याचा कालखंड बघू शकता 1936 ते 1943. कधीचा कालखंड आहे? 1936 ते 1943. लॉर्ड लिनलिथगोचा कालखंड आहे मित्रांनो. ऑगस्ट 1942 मध्ये चले जाव भारत छोडो आंदोलन सुरू झाले तेव्हा लॉर्ड लिनलिथगो हा भारताचा व्हायसराय होता. हा प्रश्न येतो म्हणजे येतो. त्यावेळेस विचारतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले? म्हणजे तेव्हा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणजे इंग्रज. तर याचं उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. लक्षात ठेवा मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन. स्पष्टीकरण बघूया. 1947 ते 1948 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होते. कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. तर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल जर असा प्रश्न जर पडला तर ते आपले सी राजगोपालचारी होते. हे लक्षात ठेवा मित्रांनो, खूप गुगली प्रश्न येतात. हे डिटेलमध्ये बघू शकता तुम्ही. कोण होते? भारतीय गव्हर्नर जनरल जर विचारलं तर त्याचं उत्तर येईल सी राजगोपालचारी. ठीक आहे. त्यांना राजाजी असे म्हणतो आपण. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. 1835 मध्ये मेकॉलेच्या शिफारशीनुसार इंग्रजी शिक्षण पद्धती भारतात कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोणी सुरू केली? लॉर्ड विल्यम बेंटिंग. तर याचा कालखंड बघू शकता 1828 ते 1835. 1828 ते 1835. लॉर्ड विल्यम बेंटिंगने पाश्चात्य शिक्षण व इंग्रजी भाषेला भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये माध्यम बनवले. आणि जर मेकॉलेच्या शिफारशीनुसार जर साक्ष कोणी दिली असेल तर 1882 मध्ये आपले महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिली. हा पण प्रश्न येतो. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. भारतीय पुरातत्व विभाग आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ची अधिकृत स्थापना कोणत्या व्हायसरायच्या काळात झाली? त्याचं उत्तर आहे भारतीय पुरातत्व विभाग तर कोणत्या व्हायसरायच्या काळात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. तर लॉर्ड कर्झनचा आपण कालखंड बघूया. स्पष्टीकरण 1899 ते 1905. मगाशी पण घेतलाय आणि आता हे पण बघू शकता तुम्ही. कालखंड 1899 ते 1905. 1904 मध्ये प्राचीन स्मारके संरक्षण कायदा
करून लॉर्ड कर्झनने भारतीय पुरातत्व विभागाची रीतसर पायाभरणी केली. मित्रांनो, प्राचीन स्मारके संरक्षण कायदा असा प्रश्न येतो. तर याचं उत्तर काय आहे? 1904. तर कोणी सुरू केले? कोणी आणला? लॉर्ड कर्झनने. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. सायमन कमिशन 1928 भारताच्या दौऱ्यावर आले तेव्हा भारताचा व्हाईसराय कोण होता? कोण होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड आयर्विन. कोण होता? लॉर्ड आयर्विन. लक्षात ठेवा. स्पष्टीकरण बघूया. एक लॉर्ड आयर्विनचा कालखंड आहे 1926 ते 1931. 1926 ते 1931. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले आणि 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. गांधी आयर्विन करार हा कोणामध्ये झाला असा पण प्रश्न येतो आणि कधी झाला असा पण प्रश्न येतो. तर इथं काय आहे? 5 मार्च 1931 रोजी झाला. कोणाकोणामध्ये झाला? गांधी आणि लॉर्ड आयर्विन मध्ये झाला. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. 1833च्या संधी कायद्यानुसार चार्टर ऍक्ट 1833. चार्टर ऍक्ट लक्षात ठेवा, प्रश्न येतो. संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? चार्टर ऍक्ट नुसार बरं का. प्रश्न कसे बघून घ्या, गुगली प्रश्न आहेत एकदम. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक त्यांचा लॉर्ड विल्यम बेंटिंकचा कालखंड आहे 1828 ते 1835. बघू शकता तुम्ही ते 1833च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. कधी? 1833च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिंक हा संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. इथं इथं बंगाल आहे मित्रांनो, कन्फ्युज होऊ नका. इथं बंगाल आहे आणि इथं आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक हा संपूर्ण भारताचा. त्यावेळेस बंगाल प्रांत होता आणि त्यानंतर हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. मित्रांनो, तुम्हाला आजचे 25 प्रश्न कसे वाटले? प्लीज कमेंटमध्ये सांगा. काही चुका झाल्या असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही ना आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि आयकॉन बेलवर 100% क्लिक करा. तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जीएसचा एकही प्रश्न चुकणार नाही मित्रांनो, हे आम्ही गॅरंटी देतो तुम्हाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.